आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व, दादांना विजयाची भावपूर्ण श्रद्धांजली। आंबेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। जिल्हा परिषद गटातील 3 जागा आणि पंचायत समिती गणातील 8 जागांवर दणदणीत विजय मिळवत पक्षाने विरोधकांना धूळ चारली। हा विजय म्हणजे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विकास कामांची पावती असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। हा विजय केवळ आकड्यांचा नाही, तर आंबेगावच्या जनतेने दिलीपराव वळसे पाटील यांच्या शाश्वत विकासावर दाखवलेला विश्वास आहे। अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी कामे केली त्याला जनतेने मनापासून साथ दिली आहे। हा विजय म्हणजे अजितदादांना दिलेली खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे। यातील प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचलेले विकास काम आणि वळसे पाटील साहेबांचे जनसंपर्क कौशल्य यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे। जनतेने पुन्हा एकदा विकासाच्या राजकारणाला पसंती दिली आहे। निलेश टेमकर, काय बोलाल विजयाबद्दल? आजचा जो विजय आहे हा विजय वळसे पाटील साहेबांचा विजय आहे। त्यांनी केलेल्या कामाचा, विकासाचा विजय आहे। आणि आज खऱ्या अर्थाने या तालुक्यातील आणि या पंचायत समिती गणातील सर्व मतदारांनी खऱ्या अर्थाने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली आहे। विजयाचं सगळं श्रेय हे मतदारांना, कार्यकर्त्यांना आहे। हा विजय त्यांच्या जीवावर त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हा विजय आम्ही अजितदादांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी या विजयाकडे पाहतो।